कसं दिसतंय? मस्त ना? खायलाही खूप टेस्टी लागतं. चला मग आपण पाहूया फालुदा आईस्क्रीम. त्यासाठी मी एक फालुदा पॅकेट घेतलेलं आहे. ते एका पातेल्यात घेऊन त्यात थोडेसे दूध टाकून आपण ते चांगलं मिक्स करणार आहोत. त्यात कुठलेही गोळे राहता कामा नये. पूर्ण मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्यात मी साधारण अर्धा लिटर एवढे दूध वापरते आणि तेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले, त्यात मी 1 कप पाणी टाकते. आता आपण हे शिजायला ठेवूया. तोपर्यंत अर्धा चम्मच सब्जा बी घेतली. ही कुठल्याही दुकानात, किराणा दुकानात आपल्याला भेटते. त्यात थोडंसं पाणी टाकून आपण सब्जा तयार करण्यासाठी ठेवूया. खूप नाही, 2 ते 3 मिनिटात ते फुलून येतात. पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी सब्जा अशी तयार झालेली आहे. आणि फालुदा तयार होण्याची क्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला हे हलवत राहावे लागेल, अन्यथा खाली लागण्याची शक्यता असू शकते. आता हे गरम झालेले आहे. 2 ते 3 मिनिटात याला चांगली उकळी सुटेल. पाहू शकता, मस्त अशी उकळी सुटलेली आहे, उकळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गार होण्याची वाट पाहूया. हे गार झाले की आपण त्यात थोडेसे व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत आणि ते चांगल्या पद्धतीने मिक्स करणार आहोत. त्यामुळे खाताना मस्त असा व्हॅनिलाचा वास येतो आणि चवही लागते. व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. आता त्यात थोडासा खाण्याचा कलर म्हणजेच जिलेबीचा कलर वापरते. थोडंसं येल्लो असं शेड दिसण्याकरता. तुम्ही यात केशरही मिक्स करू शकतात. आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 तास आपण फ्रीजला गार होण्यासाठी ठेवूया. मस्तपैकी गार करून झालेलं आहे आणि पुढची तयारीही झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये फालुदा घेते, थंडगार मस्तपैकी फालुदा. त्यात थोडीशी सब्जा ती टाकूया. त्यात आईस्क्रीम, तुम्ही कोणतीही आईस्क्रीम वापरू शकता. त्यात मस्तपैकी आईस्क्रीम, थोडेसे मनुके, तुमच्याकडे काजू बदाम असतील तुम्ही तेही वापरू शकतात. मी त्यात चॉकलेट सिरप वापरले, थोडेसे कॅडबरी आणि आईस्क्रीम फालुदा रेडी. तुम्ही हे एकदा तरी करून पहा. मस्तपैकी उन्हाळा आहे आणि खायलाही खूप छान लागते. मुलांना काय, मोठ्यांनाही सगळ्यांना आवडते. चला मग तुम्ही एकदा तरी करून पहा फालुदा आईस्क्रीम. धन्यवाद.